नाशिकच्या इगतपुरी जमावाकडून पोलिसांना मारहाण। 4 दिवसांपूर्वी झाडावर लटकलेला अवस्थेत मृतदेह। मृताने फाशी घेतल्याच्या पोलिसांच्या दाव्यानंतर जमाव संतापला। पोलिसांनी घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। हेल्मेट न घातल्यानं कारवाईसाठी रोखल्याच्या रागातून ठाण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण। व्हिडिओ व्हायरल। आरोपीची मानसिक स्थिती बिघडलेली, कुटुंबियांचा दावा। नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। विहिरीत बुडून 7 जणांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जारी। खोक्या भोसलेच्या अंगावर वळ उठल्याचे फोटो व्हायरल। बीडमध्ये वनविभागाच्या कोठडीत खोक्या भोसलेला मारहाण। वकिलांचा दावा। मारहाणीच्या दाव्यानंतर खोक्या भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी। कुत्रा भुंकतो या रागातून माथेफिरूने 25 कुत्र्यांचा जीव घेतला। अकोल्यात एका माथेफिरूने 25 कुत्र्यांना विषारी औषध देऊन मारलं। मोकाट कुत्र्यांचा पाळीव कुत्र्यांचाही या विषारी औषधामुळे मृत्यू। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात माथेफिरू विरोधात तक्रार दाखल। रिझर्व्ह बँकेचे 2014चं परिपत्रक आम्ही बँकांना दिले। कायद्याचं पालन न करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी। मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा। जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी चूक करू नका। बावनकुळेंचा सल्ला, तर जाणीवपूर्वक चूक झाली तर माफी नाही हेही लक्षात असू द्या। बावनकुळेंचा सज्जड दम। कर्जमाफीचा प्रश्न विचारताच माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्याला सुनावलं। 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, तोपर्यंत कर्ज भरत नाही। कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडा करता, कोकाटेंचं वक्तव्य।